नमस्कार मित्रांनो, मी अनिल पाटील. तर मी आज आलेलो आहे संगमेच्या जवळ डोंगरागेत वसलेल्या एका सप्तेश्वर मंदिर या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला प्राचीन जलव्यवस्था चे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळणार आहे. 7 प्रवाहातून एकत्र केलेले पाणी एका मोठ्या कुंडात सोडलेलं आहे. तसेच या ठिकाणी आपण महादेव मंदिरही पाहणार आहोत. मुख्य गाभाऱ्यात महादेवाची स्थापना असून आपल्या सुरुवातीला मंदिराच्या नंदी लागेल. तसेच समोरच आपल्याला ही उत्कृष्ट अशी गणपतीची मूर्ती दिसेल. आणि आत परत केल्यानंतर आपण मुख्य गाभाऱ्यात महादेवाची पिंड ती पूजा चालू आहे. मंदिराचा परिसर खूप छान आहे. मंदिराच्या शेजारी आपल्याला वैद्यनाथांचं मंदिर दिसेल. उजव्या बाजूला हे वैद्यनाथाचं मंदिर आहे. मंदिराजवळच असलेल्या 7 प्रवाह एकत्र करून तयार कुंडाकडे आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकताय हे 7 प्रवाह आहेत आणि तिथून इथं एकत्र केलेले पाण्याचं कुंड आहे. दगडी बांधकामामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतोय. 7 प्रवाह आहेत एकत्र करून कुंड आहे मोठं. तर आजच्या या निसर्ग भेटीदरम्यान आपल्यावर आलेले आहेत निलेश स्टार, अंधस्टार आणि विजूदादा. तर त्यांना विचार आजचा त्यांचा अनुभव कसा होता. तो मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ, शांत आणि गारवादायक आहे. येथील जलकुंड बघण्यासाठी अप्रतिम आहे. तसेच मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण या ठिकाणी आवर्जून भेट द्या. असेच जर नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.